हो काका, काय करताय? बैल कुठे आहेत तुमचे? वाडा साफ करतोय. वाडा शेण काढतायत काका. इकडे बैल कुठे लावून आला? काय म्हणताय? रानामध्ये चरायला लावले. चरायला? पावसाळ्यातून चरायला लावता? हा, कारण कुठल्या पण शेता वितात जातात ना, त्यामुळे बागेत लावतात ना. तिकडे शेत नाही आहे, बागेत लावले कंपाऊंड मध्ये. कंपाऊंड मध्ये लावलात? कधी किती वाजता लावून आला? झाला 1 तास. हा, जी मंडळी माती लागली ना भरणीसाठी, म्हणजे आमच्या घरात जे वर खाली जमीन होती तिला माती जी लागली, तर इथली माती लागलेली आहे ती, म्हणजे इथली माती काढलेली आहे, खणलेली आहे आणि भरण कंप्लीट केली. नमस्कार मंडळी, माझं नाव राज टुकरू. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी कोकणी राज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. म्हणजे कसे आहेत सर्व? मस्त मजेतच राहा. परत एकदा गावी आलो आहे अचानक, बॉस करून सुट्टी काढली आहे. शनिवारी बसलो, रविवारी सकाळी आज उतरलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे आमचं कोकण झटकेपटमध्ये. शॉर्ट व्हिडिओमध्ये पण 8 दिवसामध्ये, 8 नाही 3 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये जेवढे व्हिडिओ करता येतील तेवढ्या करणार आहे. तर मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं घर दाखवतो, कुठपर्यंत काम चालू झालं आहे आणि कुठपर्यंत काम कंप्लीट झालं आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तिकडे आपले दोस्त म्हणजे चुलत भावाचा आहे अमोल म्हणून, तिकडे काम करतात, म्हणजे चिरा लावत आहेत, म्हणजे माझ्या पप्पांच्या हाताखालती. आणि परत अजून 2-3 कामगार आहेत. तर मंडळी चला दाखवतो तुम्हाला आता पूर्ण घराचं काम कुठपर्यंत आलं आहे. लगे राहू कोकणी राज के साथ. मंडळी ही बघा घराची समोरची साईड. म्हणजे आत्ता म्हणजे मंडळी गेल्या टायमिंगला आलो होतो ना, तेव्हा फक्त भिंती वगैरे झाल्या होत्या. आता पूर्ण स्टंप वगैरे लावून झालेत, म्हणजे रिंगचं काम कंप्लीट झालं आहे आणि वरती काम केलं. दाखवतो तुम्हाला. तर अचानक गावी यायचं ठरलं आहे, बघूया. तेव्हा इकडे काम चालू आहे, ह्या साईडला विंडोज मारलेले आहे. परत ही दर्शन आहे. अरे बघा, हे खांब बिंब यांचं काम कंप्लीट झालं आहे. इथे विंडो एक येणार आहे आणि हे मेन दर्शन, इथे दरवाजा मेन समोरचा. हा इकडे एक रूम आहे. हे बघा इकडे काम चालू आहे सगळं. हे आमची रूम आहे इकडे, म्हणजे ह्या साईडला, आणि काकांची तिकडे खालच्या साईडला आहे. हे बघा इकडे पण विंडो. हे बघा हा किचन आहे येणार, किचनला पण एक विंडो आहे. आणि हे पाठीमागची साईड. तर मंडळी ही वरची साईड झाली आणि खालची साईडची दाखवतो. टोटल किती माहिती आहेत? 2 किचन आणि 2-2 रूम आहेत. काकांचे 3, आमचे 3 आणि एक खण. परत समोरची ओटी. तर मंडळी अचानक गावाला यायचं ठरलं आणि बघूया किती काम झालं आहे कंप्लीट आमच्या घराचं. चला दाखवतो. तर हे बघा, हे मागे दिसतंय ते, हे पण टाकून घेतलं नाही, म्हणजे स्लॅब ओतून घेतलं नाही. कारण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल फक्त चिऱ्यांचं काम चालू होतं आणि आता खूप वरती गेलं आहे काम. आता म्हणजे मंडळीनं थोडंसंच राहिलं आहे, म्हणजे वरती अजून 2 लाईनी चढवायच्या आहेत. वरून पण तुम्हाला दाखवतो कसं दिसतं ते. 2 लाईनी चढवायच्या आहेत आणि नंतर मग पत्रा टाकायचा आहे वरती. स्लॅब काय नाही टाकणार आहे, नंतर 7-8-10 वर्षांनंतर स्लॅब टाकू, पण स्टार्टिंगला पत्रा टाकणार आहे. तर म्हणजे चला, हे बघा हे इकडे किचनसाठी बनवलं आहे. बघूया आता या साईडला. परत हा मंडई मेन खाना झालोय. हा बघा हा खण आहे. इकडे खण आहे. हे बघा, हे तुम्ही गेल्या व्हिडिओत बघितलं असं पूर्ण खाली होतं, आता पूर्ण वरती झालं. याच्यावर अजून 2 लाईनी चढ होतील. हे बघा इकडे ह्या 2 लाईनी आहेत ना, ते इकडे चढवायचे. इकडे पप्पा काम करतायत, घराचं काम चालू आहे सध्या. आणि हा काकांचा किचन रूम आणि हे पाठीमागची साईड आमच्या घराच्या. हा काकांचा किचन रूम आहे. परत त्याच्यासमोरच इकडे बेडरूम. इकडे काम चालू आहे. काका बंड्या आला आणि इकडे पप्पा काम करत आहेत. इकडे नारळ्यांची झाडं आहेत. परत हा बेडरूम आहे.
परत पुढच्या साईडला पण एक आहे. परत खानात हे बघा, इकडे पण बेडरूम आहे एक. आणि मंडळी खूप काम कमी म्हणजे करायचं राहिले, काय म्हटलं तरी अजून 30-40% काम झाले, 60% काम करायचं आहे. कारण दरवाजे वगैरे पण बसवायचे आणि मेन म्हणजे गणपती पण जवळ आला आहे आणि नागपंचमीच्या आधी तरी घर कंप्लीट करायचं आहे. बघूया, म्हणजे आठवडाभर जर पाऊस गेला, पावसानं खूप हैराण केला नाही. कारण गावी आल्यावर बघितलं तर पूर्ण 2 तास पाऊस होता, त्याच्यानंतर व्हिडिओ चालू केले आहे मंडळी. कारण बांधकाम चालू असताना पाऊस आला ना की पूर्ण म्हणजे थांबवायचंच लागतं, काहीच करू शकत नाही. त्यामुळं घराला आमच्या 2 महिने कंप्लीट झालेत बांधायला, नाही तर एका महिन्याचं घर 2-2.5 महिने पण लागतील. अजून वरती छप्पर टाकेपर्यंत 6-7 दिवस जाणार. परत छप्पर झाल्यानंतर आतमध्ये काम, परत काय असेल ते, परत जमीन वगैरे अजून करायची आहे, काहीच नाही. परत गणपती पण बसवायचा आहे. तर बघूया, जेवढं लवकरात लवकर घर तयार होईल ते मंडळी तुम्हाला दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बघूया, आता आमच्या घराच्या साईडचा परिसर दाखवतो तुम्हाला, वातावरण. इकडे काम चालू आहे, ही समोरची साईड. सर्व हिरवगार झालंय, कारण पाऊस आहे ना, त्यामुळे पावसाळा चालू असल्यामुळे इकडे फुलझाड आहेत. आणि इकडं जुन्या घराच्या खिडक्या आणि हा दरवाजा. जी मंडळी माती लागली ना भरणीसाठी, म्हणजे आमच्या घरात जे वर खाली जमीन होती तिला माती जी लागली, त्या इथली माती लागलेली आहे ती, म्हणजे इथली माती काढलेली आहे, खणलेली आहे आणि भरण कंप्लीट केली. हा चौकोन पुरा खणलेला आहे. तर बघूया, हे बघा, हे दगड वगैरे टाकायचे अजून, पाठची साईड पूर्ण अजून म्हणजे बरीच भरण टाकायचे. तर पुढे आलो आहे, हा वाड आहे. हे बघा, हे घराला लागूनच वाड आहे. हो काका, काय करताय? बैल कुठे आहेत तुमचे? वाडा साफ करतोय. वाडा शेण काढतायत काका. इकडे बैल कुठे लावून आला? काय म्हणताय? रानामध्ये चरायला लावले. चरायला? पावसाळ्यातून चरायला लावता? हा, कारण कुठल्या पण शेता वितात जातात ना, त्यामुळे बागेत लावतात ना. तिकडे शेत नाही, अरे बागेत लावले, कंपाऊंड मध्ये. कंपाऊंड मध्ये लावलात? कधी, किती वाजता लावून आला? झाला 1 तास. हां, तर मंडळी आपल्याला बैल तर बघायला नाही भेटणार, कारण बागेत लावलेत काकाने. आणि ह्या साईडला संध्याकाळी मिळतील बघायला, संध्याकाळी भेटतील. आणि मंडळी मेन म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या चॅनलवर लावणीचा व्हिडिओ येणार आहे. पण बघूया, उद्याच्या दिवस मी गावाला आहे, उद्या व्हिडिओ करणार आहे लावणीचा. लावणार की नाही? हो, लावणार आहेत ना. लावणार आहेत. मग ते बैल जोत आणि लावणी तुम्हाला बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कारण मी लेट आलो, आमची लावणी तर झाले, पण तो हे ना काय हो, पण पेंडे काय काय बोलतो त्यांना, भात. जे भात आहे ना ते रोप असताना दाढ ती उरलेली आहे. रोप ना, रोप उरलेला आहे. हां, भाताचं रोप उरलेलं आहे, ते तुम्हाला मंडळी बघायला भेटेल, लावताना पाहायला मिळेल. आणि ते उरलं आहे, त्यामुळे ते वेस्टेज घालवण्यापुरते आम्ही 2-3 मळ्या नांगरणार आहेत परत उद्या सकाळी. आणि आज पण नांगरलो असतो, पण आज आषाढी एकादशी आहे, त्यामुळे लावणार नाही. तर मंडळी हा वाडा आहे आमचा जुना, म्हणजे माझ्या आजोबापासून, म्हणजे किती वर्ष झाले असेल दादा या वाड्याला? भरपूर, 100, ह्या वाड्याला 50-60 वर्ष झाली. 50-60 वर्ष, म्हणजे खूप पिढ्या. म्हणजे तुमचे आजोबा होते काय तेव्हापासून आहे हा? हो. तुमचे आजोबा म्हणजे आधी बैल किती होते आपल्या वाड्यामध्ये? अगोदर 4 होते. नाही, आधी त्याच्या आधी स्टार्टिंगला तेव्हा गाई वगैरे होत्या त्या? हा, तशी 6-7 जनावरं असायची. हा, म्हणजे आता किती आहेत? 3च आहेत. आता 3 आहेत. कारण मंडळी तुम्हाला सांगू, आमच्याकडे तरी 3 आहेत. वाडीमध्ये ना 2 किंवा 3कडेच बैल आहेत. आणि शेण लोक मागायला आमच्याकडे येतात, ते पण आता आम्ही हाऊस म्हणून बाळगतोय. बघूया आता, काकाने आहे तोपर्यंत बाळगणार, नंतर पुढे. तर मंडळी बघितला तुम्ही वाडा. आता परत मागची साईड दाखवतो आता. पूर्ण हा वाडा आहे ना, हे बघा, हे सलट माहीत असेल तुम्हाला, निगडीचं, त्याने बनवलेलं आहे. आणि वरती कवळं आहेत बघा, हे बॅकग्राऊंड आहे.
आणि ह्या साईडला काकींची पावसामुळे जी लाकडं मेमध्ये आणून ठेवतो ना ती झाकलेली आहेत कागदाखाली. आणि इकडे किटाण म्हणजे शेण, जे बैलांचं शेण असतं ना ते इकडे शेणकीमध्ये ठेवलं आहे. प्लस हे बघा, हे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. तर हे बघा पावसातील वातावरण कसं झालं आहे. पूर्ण पूर्ण म्हणजे हिरवागार झालं आहे. रोप पण खूप आलेत रुजून रान. कारण आपण इथेच तुम्हाला माहिती आहे एक व्हिडिओ केला होता गाईच्या डोकीवरती तोंडावरती फणस पडला होता. तेव्हा पूर्ण सुकाट होतं. आणि महिन्यानंतर बघा कोकण कसं फुललं आहे. कारण पूर्ण हिरवगार वातावरण झालं आहे बघा. पूर्ण झाडं वगैरे हे फणस वगैरे संपून गेले पिकून. तर मंडळी आता घराच्या वरती आलो आहे, म्हणजे स्लॅब वगैरे टाकलं आहे त्याच्यावरती आलो आहे. इथे बांधकाम चालू आहे, तिकडे आलो आहे. तर वरून दाखवतो आमचा नजारा कसा, म्हणजे काम कंप्लीट झालं ते दाखवतो. आणि पूर्ण कोकणामध्ये वातावरण दाखवतो तुम्हाला कसं झालं ते. हा बघा वरतून नजारा दिसतोय. हे बघा इकडे 3 कामगार आहेत, पप्पा त्या साईडला आहेत. हे बघा एवढी लेवल करायची आहे आणि ही लेवल खालती आहे. ही बघा मधली हे पूर्ण बांधायचं आहे. तर मंडळी बघा चारी साईडला इकडे आंब्याचं झाड आहे, इकडे पायरीचं झाड आहे आणि इकडे नारली ना, इकडे मगाही सांगितलंच आहे आपलं कोंड्याचं झाड आहे. इकडे फणस. हवं पण नाही फणस बघ कुठे धरला आहे. एक फणस धरला आहे तो बघूया काढता येईल काय. तर मंडळी बघा आमच्या वाडीतलाच आहे आमचा दोस्त, इतको असेल काय पण. तर बघूया मंडळी फणस काढायचं प्लॅनिंग चालू आहे, बघूया. तर तिकडे पप्पा आहेत, मागच्या साईडला काका आहेत. ते काका बैलाचं शेण काढत आहेत, बघत नाही मंडळी तुम्ही. सॉरी काका आहेत ते बैलाचं शेण वगैरे वाडा साफ करतायत. आणि वारं बघा सुटलंय कसलं गावाला. अमोल हाय कर, इकडं बघून कर. तर अजून 5-6 दिवस मंडई जाणार. हा वरचा साईड आहे. चला खालून दाखवतो परत तुम्हाला. आणि चारी साईडले घराच्या आंब्याची, काजूची, फणसाची झाडं हे बघा. तर ही मागची साईड आहे. परत हे तुम्हाला माहीत असेल कोंड्याचं झाड. जो कोंडा आपण म्हणजे हे कोंड्याचं झाड आहे. जो कोंडा आपण गुढीपाडव्याला वापरतो, म्हणजे गुढी उभी करण्यासाठी, तो हा कोंडा आहे. हे कोंड्याचं झाड आहे, काकांचं आहे, हे चुलत काकांचं आहे. ह्याला पण मंडळी खूप जपायला लागतं, कारण माकड वांदर लोक असतात ती रुजायच्या आधीच खाऊन टाकतात. त्यामुळे ह्याची पण देखभाल खूप करायला लागते. आणि ह्या साईडला काय आपल्याला वाटत नाही जाता येईल, कारण चारा खूप आहे. आणि मे महिन्यात काहीच नसतं, मे महिन्यात पुरा सुकाट असतं. हे बघा नारळीची झाडं वगैरे. परत इकडे पण काकांची लाकडं ही काय भिजली आहेत. जेवढी लाकडं भिजतील ना तेवढी पुढच्या वर्षी चांगले उपयोग येतील, म्हणजे जायला सोपी पडतात. परत ही मागची साईड आमच्या वाड्याच्या, आणि हाच परिसर आहे आमच्या घराच्या मागचा. आणि मंडळी गावाला पण पाऊस खूप आहे. म्हणजे आम्ही ट्रेनमधून सकाळी 9ला घरी पोचलो, पाऊसच होता. फक्त 1-2 तास मध्ये गेला. हां मे महिन्यात पण सुकाट असतं, पण यावर्षी मेमध्ये पण पाऊस खूप पडला आहे कोकणामध्ये. काय म्हटलं दरवर्षी 10 तारीख नंतर कोकणात पाऊसच असतो. कुठला पाटणा पण दाखवतो, पाटणा दाखव. तर म्हणजे ही बॅकग्राऊंड, ही मागची साईड. हां कसल्या बटनाच्या काय दाखवणार भावा, आंब्याच्या ना. काय आंब कुठे आहेत. आंबा संपला मित्रांनो, आंबे संपले. आंब्याचा सीझन गेला. आता एकच सीझन आला आहे फक्त मासे पकडाय, नदीत गळ टाकणे. गळ म्हणजे गरिया टाकायचे आणि मासे काढायचे. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटेल पुढच्या कधी नेक्स्ट, म्हणजे व्हिडिओ करणारच आहे त्याच्यावरती पण. होऊया जेवढे कंटेंट भेटतील चांगले ते तुम्हाला यूट्यूबद्वारे शेअर करता येतील. परत
हाय बघा, ही मागची साईड आहे घराच्या. हे बघा, हे पूर्ण मंडई बंड्यादा ही लास्ट लाईन आहे ना. हां, ही बघा एवढी हाईट आहे घराची, कारण ही लास्टची लाईन आहे वरती. म्हणजे मध्ये राहिले करायची, जी चारी साईडने कंप्लीट केलं आहे गोल. अजून 2 दिवसाचं काम आहे. मग त्याच्यानंतर स्लॅब टाकणार, स्लॅब पण तो पत्रा टाकणार, मग घर कंप्लीट. मग आतलं काय काम थोडं करता येईल नंतर पण. आणि इकडे नारळीने बिरनली होत्या मंडई, त्या सगळ्या काढून टाकल्यात. कारण घर बांधायला ना प्रॉब्लेम होत होता त्यामुळे. आणि नंतर घर बांधल्यानंतर पण थोडं हे नारळींचं कसं धोकादायक होत्या, खूप जुन्या होत्या, नाही होत्या 20 वर्षाच्या होत्या त्यामुळे, आणि खराब पण झाल्या होत्या. मग कट करून टाकल्या. इकडे हे याचं आहे, कोंबड्यांसाठी घूड आहे, म्हणजे बनवलेला होता खुराडा. आणि ह्या साईडला पाणी म्हणजे नळ. अजून हे आम्ही आधी पाणी आहे जण तिथूनच येते. आता पण जे म्हणजे मोरी ती काय हलवलेली नाही. हे बघा, हे काल ठोकून वगैरे गेलेत विंडोजचं काम. कुठलं? हां, जुने बाथरूम. इकडे पप्पा आहेत. हो, काय किती दिवस लागतील घर बनवायस? इकडे बघून सांगा, किती दिवस लागतील घर बनवायस? छप्पर वगैरे बनवायला वेळ झाला, आता बांधकाम संपलं मला थोडंच आहे. बांधकामाला किती दिवस लागतील? काय आता एक दिवसाचा हा एक दिवस. पण तुम्ही नागोबा या घरात बसवू शकता का यावर्षी? म्हणजे काय हां, मला बसवणारच. बसवणार म्हणजे नागोबा किती तारीखला आहे माहिती आहे? 29 जुलैला. आणि आज तारीख आहे 5 जुलै. कोणता बघायचं कसं काय. मग 20 दिवसात तुमचं घर होईल का कंप्लीट? पहिले जमली गेला लगेच गणेश करून पंचमी करायची. हां, मग गणपती या म्हणजे मंडई. तिचं काम नंतर करायचं थोडं. हां, म्हणजे आतल्या नंतर केलं तरी चालेल. आपलं काम करून नंतर करायचं. आता फक्त गणेश क्लिअर करून आतमध्ये गणपतीसाठी एंट्री करायची. एंट्री करायची. हां, म्हणजे पुढच्या वर्षी चांगलं बघायचं, पूर्ण प्लॅस्टर करून बघायला भेटेल, आहे ना? नंतर हां, चला काका पप्पा काम करत आहेत. तर मंडई पप्पाने सांगितलं आहे 2 दिवसात कंप्लीट होणार आहे बांधकाम. आणि त्याच्यानंतर 5-6 दिवस लागतील वेल्डिंग याला. तर मंडई चला व्हिडिओ थांबवतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुढचा व्हिडिओ बघतो कशावरती, भात लावणीवरती पण येईल, परत आला तर मासे पकडण्याचा पण येईल. तर मंडई चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि गावी पण आलो आहे त्यामुळे 2 दिवसामध्ये कंटेंट बघूया किती भेटत आहेत, तेवढे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. तर मंडई टाटा, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.